बायकांसोबत कसं वागल्यावर त्या आपल्यासोबत चांगल्या वागतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. एकाच ढोबळ सूत्रात सगळ्यांना गुंफता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला संबंधित स्त्रीचा स्वभाव, आवडीनिवडी याचा सखोल अभ्यास असायला हवा. बायकांना त्यांनी बोलून न दाखवताही त्यांचा स्वभाव समजू शकणारे आणि त्यांच्या इच्छेचा आदर करणारे पुरुष प्रचंड आवडतात. मग ते दिसण्यात थोडेसे विजोड असले तरीही त्यांना फारसा फरक पडत नाही. माझ्या एका मैत्रिणीला कांद्याचा वासही सहन होत नाही, तर तिला हॉटेलला जेवायला घेऊन गेल्यावर मी आवर्जून जैन पदार्थ मागवतो. शिवाय ती सोबत असताना मीही कांदा खाणं टाळतो, तर ती प्रचंड खुश असते. अशा खूप गोष्टीत तिच्या भावना जपणं म्हणजेच तिचं मन जिंकणं. एकदा का तिला तुमचा केअरिंग स्वभाव आवडला तर ती तुमची खास बनून राहते. स्त्रीचं सौंदर्य अलंकारात नसून ते संस्कारात दिसून येतं. जेव्हा मुलगी सासरी येते ते नवऱ्याच्या भरोशावर येत असते. जेव्हा सगळे घरचे तिच्या विरुद्ध असतात तेव्हा पाठीशी खंबीरपणे नवरा उभा राहतो, तिला मानसन्मान देतो, तेव्हा तिला सासर आपलं घर वाटायला लागतं. घरात पाऊल ठेवतात शोधली जाणारी व्यक्ती म्हणजे आई. साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर एक तू सोबत आहेस तर आयुष्य आयुष्य आहे. लेकरांचा आनंदानं भरलेला चेहरा बापाच्या टाचेवरील भेगांची कहाणी सांगून जातो. हवा होता तो क्षण स्थिरावलेला, तुझ्यासोबत धावणारा तो वेळ नको होता. मी जे दिलं तेच प्रेम तूही द्यावं, हृदयासोबत खेळणारा तो खेळ नको होता. बायको घरदार आनंद अंगण क्षणात सारं सोडून येते. निराधार ह्या जगात परक्या तुझ्याच ती आधार होते. तुला आनंदी पाहण्याकरता तिचा आनंद विसरून जाते. प्रेम शोधता जगात साऱ्या सती शेवटी उरून जाते. श्वास होऊन तुझ्या सोबती तुझ्या सारी सरून जाते. बायको शेवटी बायकोच राहते. साधी राहणीमान, उच्च विचारसरणी आणि चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल, हीच आपली ओळख. समजून घेणारी व्यक्ती सोबत असली की आयुष्य कसं मन मोकळेपणानं जगता येतं. शब्दांनी दिलासा देणारी माणसं वागण्यानं परकेपणाची जाणीव का बरं करून देतात. त्या वाटेवर पण उभं करतं हे आयुष्य जिथे इच्छा नसते मरण्याची पण जबाबदारी असते जगण्याची. उबदार नजरेत हवा आसरा, थंडीचे हितगुज ऐकना. ठेव डोकं विश्रांत उरावरी, हृदयाची कुजबूज ऐकना. काही माणसं खूप कमी वेळात आपल्या आयुष्यात हक्काची जागा निर्माण करतात. अशा माणसांशिवाय आयुष्याची कल्पना करणंच अशक्य होऊन जातं. आयुष्यात जगायची वेळ आली की त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतात. त्याची मनस्थिती समजून न घेता सगळे त्याची कमाईच काढतात. मुलगा होणं सोपं नाही. मैफिलीत चालल्या होत्या चाड्या माझ्या, मी पोहोचताच म्हणे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. सध्या रोज बदलतात माणसं, कुणाचं काही खरं नसतं. एकटं राहायची सवय करावी तेच आपल्यासाठी बरं असतं. कुणाच्या नावावर आयुष्य लिहून स्वतःचा पत्ता विसरायला लावतं ते म्हणजे प्रेम. त्याचं नुसतं सोबत असणं हे आधार वाटणं म्हणजे प्रेम. डोळ्यातून अश्रू उघळला की तोही आपला राहत नाही. वाईट याचंच वाटतं की दुःख त्याच्यासोबत वाहत नाही. तुला आयुष्यात संघर्ष नको म्हणून बाप दिवस रात्र झटलाय. तुला दिलंय वेळेवर त्यानं सगळं, बघ बापाचा शर्ट किती जागी फाटलाय. आपलं एकत्र येणं योगायोग नव्हता, तो तर नियतीचा सुंदर ठराव होता. देवालाही मान्य होतो आपण एकत्र, तो त्यानंच केलेला एक बनाव होता.